करतात तर तुम्ही विनर आहात. जिंकले किंवा हरले ती गोष्ट बाजूला राखली, कारण मैदानाच्या आतमध्ये उतरून जो प्रेशर हँडल करून खेळ करायला देखील जिद्द आणि हिंमत लागते. आणि हा काम कोणाचा देखील नाही आहे, कारण मैदानाच्या बाहेर न बोलणं फार सोपं असतं, पण मैदानाच्या आतमध्ये त्या परिस्थितीमध्ये खेळ करणं एखाद्या खेळाडूसाठी फार अवघड असतं. म्हणून प्रत्येकी खेळाडूचा मी म्हणेन आदर करणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकी प्लेयर न जिंकता न हारता देखील विनर आहे. आता सामन्याचा आपण आनंद घेऊया. आता नेक्स्ट बॅटल जे आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम वताल स्पोर्ट्स कोपर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम केवनी स्पोर्ट्स केवनी. सलामीची जोडी बॅटर हेमंत पाटील आणि त्यांचा समवेत भावेशी जोडी. फर्स्ट ऑफ बॉलर पगलास बॉल. अंपायर सिग्नलसाठी आम्ही वेट करणारच आहोत, कारण ओव्हर दी वेस्ट आहे. बीमर नो बॉलचा इशारा आला. बॉल गेला बॅकवर्ड पॉईंट रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार आणि प्लस नो बॉलची एक म्हणजे मिळतील या 5 धावा. 5 धावा दरम्यान अगदी पगलास बॉल टाकला, तो देखील नो बॉल टाकला आणि 5 रन्स. आणि याच्यापेक्षा देखील आणखीन चांगली सुरुवात काय असू शकते की एकही लिगल बॉल नाही झाला आणि स्कोरकार्डवरती 5 धावा. सुमित या फर्स्ट ओव्हरमध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील वेताळ स्पोर्ट्स कोपर टीमला मी खेळताना पाहिलं. बॅटिंग चांगली गेली, बट त्यानंतर बॉलर्स ज्याप्रमाणे बॉलिंग करत होते असं वाटलं की फार काळानंतर खेळायला आलेत. फ्रीडचा बॉल होता दरम्यान डीपमध्ये काऊ फेसमध्ये फिल्डर यश घरत पोहोचतात, बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल धाव फळकता. पुढे जातो स्कोर कार्ड 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहे. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अजून देखील पकल्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बघा 4 ओव्हरची मॅच आणि ज्याप्रमाणे खेळ आतापर्यंत आजचा एक दिवस आणि गेल्या 2 दिवसांमध्ये आम्ही पाहिल्या. मला असं वाटतं की 4 ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 45 to 50 तर बनवायचे असत, तेव्हा जाऊन तुम्ही अपोनंट टीमला एक फाईट देऊ शकता. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. आता स्विच हिटचा फटका. स्वतःला स्विच केलं आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचा बाहेर. अप्रतिम फटका, कल्लात्मक फटका. पकला मोठा फटका या डावामधला. षटकार. षटकार येतोय. धाव फळक 12 वरती. याचा ऑफिशियल स्कोरर फक्त थोड्या वेळासाठी आमच्या समवेत आकाशजी पाटील आहेत. नेक्स्ट बॉल. आता लोवर फुल टॉस. ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मिसफिल्ड देखील झाली, बट जास्त काही नुकसान होणार नाही आहे. एक सिंगल रन प्रमाणे ते मिळेल. धावफळक या एका धावाच्या मदतीने स्कोर कार्ड आता 13 वरती जाऊन पोहोचला. मग जे आपण प्रिडिक्शन केलं की ज्याप्रमाणे खेळ गेल्या 2 दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये लागला आहे त्याप्रमाणे मिनिमम 45 to 50 पर्यंत पोहोचायला हवं. तेव्हा जाऊन तुम्ही अपोनंट टीमला चॅलेंज करू शकता, फाईट करू शकता. बट ते या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल का? स्टेप आउट झाले होते, बट बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. निर्धाव चेंडू. आजच्या या अंतिम दिवसामध्ये तुम्हाला याआधी गोड आवाज ऐकायला मिळाला. आमचे गुरुवर्य डॉक्टर गवळी सरांचा आवाज ऐकायला मिळाला. त्याचप्रमाणे सुभाजी धुमाल सरांचा देखील गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी. यावेळेस फक्त दिशा द्यायची होती, पेसचा वापर करायचा होता, बट बॅटचा संपर्क होता का? येस, बॅटचा संपर्क होता. दरम्यान एक सिंगल मिळेल. धाव फळक आता एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 14 ऑन द बोर्ड. बघा भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण लास्ट सीझनमध्ये आपण अध्यक्ष चषक फ्री एंट्री पाकला. त्यानंतर मान्सून सीझनमध्ये देखील आपण रबर बॉलवरती देखील फ्री एंट्री टुर्नामेंट पाकली आणि सातत्याने पाकलं गेलं तर नो डाऊट भिवंडी विभागामध्ये क्रिकेटला पुढे नेण्याचं कार्य आता भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने ही जिम्मेदारी आता खांद्यांवरती घेतलेली आहे. आणि त्यापैकीच एक दमदार स्पर्धा आपण सध्या सगळीला गंगामाता क्रीडानगरी गुंदवलीच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 आपण पाहतात. खेळ दरम्यान इथे समाप्त झाला. दरम्यान फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आफ्टर फर्स्ट ओव्हर 15 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम केवनी स्पोर्ट्स केवनी.
पहिल्या षटकामध्ये 15 आलं म्हणजे एक चांगली सुरुवात प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम केवनी स्पोर्ट्स केवनीचे बघा दोन्ही टीम्स मी म्हणेन युवा टीमच आहेत, बट काहीशे सिनियर्स देखील या टीममध्ये आहेत. त्यामध्ये आपण केवनीमध्ये जर पाहिलं तर हेमंत पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि भावेश देखील आहेत. भावेशकडे देखील भरपूर सारा मॅचेसचा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आपण कोपर टीमचा विचार केला तर रोहित पाटील नाही आहेत आणि ते देखील या टीमचे एक सिनियर प्लेयरच होते, बट ते टीममध्ये नाही आहेत. बट ते जरी नसले तरीसुद्धा जर आपण पाहिलं गेलं तर या टीममध्ये आणखीन टॅलेंटेड प्लेयर आहेत. चला अतिरिक्त वेळ खर्च नका करू, सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. टीम कोपर फर्स्ट ओव्हरमध्ये 15 आल्या. 15च्या करंट रन रेटने बॅटिंग फर्स्ट ओव्हरमध्ये झाली. सेकंड ओव्हर आता यशराज पाटील. काल यशराजने बॅटिंग फार चांगली केली होती. मला आठवतं की 30+ काहीतरी रन्स त्याने बनवल्या होत्या, बट बॉलिंग करत असताना जितक्या बनवल्या तितक्या दिल्या देखील होत्या. आणि आज काय होईल. यशराज पाटील पकलास बॉल धीम्या गतीने टाकला, बोट फिरवली होती, पेस ऑफ केलं होतं. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बघा आकाश पाटील देखील एक बॉलर आहेत आणि व्यासपीठावरती दिनेश दादा देखील आहेत. त्यांना देखील ही गोष्ट माहिती आहे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे. माझ्यापेक्षा तरी जास्तच माहिती असेल की ॲज अ पेस बॉलर तुमच्याकडे व्हेरिएशन कोणत्या क्षणाला अतिरिक्त गतीने चेंडू टाकायचा, कोणत्या टप्प्यावरती टाकायचा, ती गोष्ट देखील ॲज अ पेस बॉलर तुम्हाला ठाऊक असली पाहिजे. आणि यंगस्टर्सला हीच गोष्ट तरी शिकण्यासारखी आहे की जर तुम्ही ही गोष्ट समजू शकले की कोणत्या चरणावरती तुम्हाला कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकायचा आणि किती गतीने टाकायचा आहे, तर तुम्ही फार चांगले बॉलर बनू शकता. आणि सध्याच्या घडीला या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 16वरती जाऊन पोहोचला. 16 ऑन द बोर्ड. स्विचचा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. बघा सुरुवात चांगली राखली आतापर्यंत, बट महत्त्वाची गोष्ट ही देखील राखली की जितकी चांगली सुरुवात आहे तितकं चांगलं फिनिश देखील करायचं. बॉल हवेमध्ये लॉंग ऑन, कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. मला असं वाटतं की पूर्ण टीमसोबत कोपर टीमला देखील आता फिल्डिंगचे धडे शिकण्याची आवश्यकता आहे. क्रिकेट मध्ये जर पाहिलं आकाशजी तर फिल्डिंग या शब्दाला फार मोठा महत्त्व आहे. त्याचा एक्झाम्पल जर द्यायचा झाला, क्रिकेटला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपण पाहिलं सर्वांना गोष्ट ठाऊक देखील आहे की 90sच्या जमान्याचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर मोस्ट ऑफ बॅटिंग आणि बॉलिंगला जास्त प्राधान्य होतं. बट त्यानंतर 1992 आपण वर्ल्ड कप पाहिला जिथे जॉन्टी रोड्स सरांनी रनआउट केलं इंजमामुल हकला ड्राईव्ह मारून. आणि त्यानंतर सरांची जी त्या वर्ल्ड कपमध्ये फिल्डिंग झाली त्यानंतर क्रिकेटमध्ये फिल्डिंगला देखील फार महत्त्व मिळायला लागला. आणि तेव्हापासून आता आपण पाहतोय की आपण 2025मध्ये पोहोचलो आकाशजी. आणि आता काही खेळाडू असे देखील टीममध्ये असतात जे ॲज अ प्रमुख फिल्डर म्हणून या टीममध्ये खेळतात. आणि केतन पाटील आहेत व्यासपीठावरती, तो एक फार मोठा एक्झाम्पल आहे फिल्डिंगमध्ये. स्विचचा फटका बघा सर्वप्रथम पाकले गेले तर गॅप तर आहे आणि कनेक्शन देखील तितकं चांगलं. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड पॉईंट रिजनला क्लिअर केलं. षटकार. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर.
बॅट स्ट्रोक नव्हता. लॉंगॉनला यशराज पाटील बट थ्रो खराब आणि त्याचा ॲडव्हान्टेज नक्कीच मिळेल. 2 धावा पूर्ण होतील. धाव फलक आता या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर करतात 25 ऑन द बोर्ड. जे आपण म्हटलं होतं आकाशजी की 45 to 50 बनवायला लागतील आणि सध्या सगळे त्या दिशेने वाटचाल आणि त्या मार्गावरती आता हे दोन्ही बॅटर्स इथे चालतात. आणि जर असेच बॅटिंग राखली, विकेट्स नाही गमावले तर मे बी 50+ देखील बनवल्या जाऊ शकतात. आणि त्यामध्ये जर अडथळे निर्माण करायचे असतील टीम कोपरला तर इथे विकेट्स काढणं आवश्यक असेल. कारण प्रामुख्याने जेव्हा सेट बॅट्समन खेळतात त्यांचा अगेन्स्ट रन्स थांबवण्यासाठी विकेट काढणं आवश्यक असतं. आता देखील जर पाकले गेले तर पगले 2 चेंडू आतापर्यंत प्रॉपर टाईम आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळू शकले नाही आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतर ही सिंगल धाव फलक आता एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 26 ऑन द बोर्ड. अजून देखील 10 चेंडू शिल्लक आहेत आणि पाकले गेले तर 10 चेंडूमध्ये देखील भरपूर काही घडवलं जाऊ शकतं. कारण येत्या 10 चेंडूवरती सपोज जर आपण विचार केला 4 ते 5 मोठे फटके जर आले तर मे बी 50+ आणि 60 धाव्यांच्या अगदी जवळपास देखील टोटल उभा केला जाऊ शकतो. भावेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल भावेश आहेत, उल्लेख केला, फुल टॉस टाकला, फिल्डर पोचलेत बट काऊ कॉर्नरला जे फिल्डर आहेत त्यांचाच कॅच पकडायचा मूड नाही असंच वाटतंय. कारण दुसरी कॅच ड्रॉप झाली आणि प्लस अंपायर सांगतात की हा नो बॉल आहे. दुष्काळात 13वा नव्हे 14वा नव्हे तर 15वा महिना. कॅच देखील ड्रॉप आणि तो नो बॉलच होता. पकडली जरी असती तरीसुद्धा फरक नसतं पडलं. बट एकंदरीत बघा कोपर टीम एक चांगली टीम आहे आणि या टीमसाठी मी नेहमीच म्हणतो की बघा टॅलेंट भरपूर आहे बट टॅलेंट असणं आणि त्याला जोपासणं याच्यामध्ये फार फरक आहे. थोडी मेहनत करावी लागेल. कारण या टीममध्ये यश घरत, यशराज पाटील, रोहित पाटील आज नाही आहेत बट त्याचप्रमाणे जो गोलंदाजी क्रम आहे यंग टॅलेंटेड प्लेयर आहेत. थोडी जास्त मेहनत करण्याची आवश्यकता. फ्रीडचा बॉल होता, आता देखील लॉफ्ट केला गॅपमध्ये. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. यशराज पाटील का थांबले आता प्रश्न हा निर्माण होतो. कारण कदाचित जर अटेम्प्ट केला असता तर बॉल फील्ड होऊ शकला असता बट तसं काही झालं नाही आहे. चौकार दरम्यान इथे येतो. 4 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. बघा प्रयत्न जर केले असते तर कदाचित तो बॉल फील्ड झाला असता बट सध्या सगळीला तसं काही झालं नाही आहे. चौकार इथे येतोय. धावफलक आता 33 धाव्यांची पार्टनरशिप आपल्याला ओपनिंगमध्ये पाहायला मिळाली आणि भावेश 22 वरती नॉट आउट खेळतोय. 10 चेंडू फेस केले म्हणजे तब्बल 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. हा हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आला नाही आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. मिडल एक सिंगल धाव फलक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 34 धावा फलकावरती. आपलं प्रेडिक्शन सध्या सगळीला प्रत्येकी ओव्हरनंतर चेंज होत आहे. कारण प्रत्येकी ओव्हरनंतर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. फर्स्ट ओव्हरमध्ये 15, सेकंड ओव्हरमध्ये यशराजच्या अगेन्स्ट 8, त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये देखील आलेल्या आहेत. 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. आता हा फुल टॉस हवेमध्ये. लॉंगॉनला फिल्डर पोहोचलेत. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. पकला धक्का अवघ्या 34 धाव्यांवरती लागला टीम केवनी स्पोर्ट्स केवनी टीमला. चांगलं होतं. राऊंड विकेट हा देखील फुल टॉसच होता बट हवा तसा बॅटवरती आला नाही आहे.
लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात आणि दरम्यान जर आपण इथे पाकलं हलकीशी मिसफील्ड देखील झाली, पण जास्त काही नुकसान होणार नाही आहे. रन्स दरम्यान पूर्ण केल्या जातील या अंतिम बॉलवरती या 2 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस 36 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम केवनी स्पोर्ट्स केवने. शुभ सन्मान आपण करूया. भरपूर सारे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण शुभ सन्मान करणार आहोत. हिम्मत दादा चौगुले दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. करण चौधरी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान केला जाईल. करण चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करूया. हिम्मत दादा चौगुले आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान दरम्यान केला जातो. दादांची आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण ऑनगोईंग मॅचकडे जाऊया. पहिलं सत्र सुरू आहे आणि या पहिल्या सत्रामधला शेवटचा षटक. चला विनंती असेल सुरुवात करायची टीम कोपर. अतिरिक्त वेळ मित्रांनो तुम्ही खर्च करताय, सो विनंती आहे की सामन्याला आता सुरुवात करा. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतात अंतिम षटकासाठी. साईश तयार होतात या अंतिम षटकामध्ये. 3 ओव्हरमध्ये 36 आणखी किती बनवल्या जातील. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. बघा अंपायर्स पहिली 3 षटकं ऑन टाईम फिनिश झालेली आहेत. दॅट्स वाय आम्ही काही अनाऊन्समेंट नाही केली. सो विनंती असेल बघा पहिल्या 3 षटकांमध्ये ज्याप्रमाणे योग्य वेळेवरती खेळ झाला आहे, सो लास्ट ओव्हर देखील योग्य वेळेवरती झालं पाहिजे. सो सुरुवात करा टीम कोपर. जी जोडी मैदानामध्ये आहे सध्याच्या घडीला आपण पाहतात बॅटर भावेश आणि त्यांच्या समवेत निलेश. लास्ट ओव्हर साईश तयार होतोय. आणखी किती बनतील या पहिल्या सत्रामध्ये. बघा 36 आहेत आणि असं वाटतं की आपण जो प्रेडिक्शन केला होता 45 to 50चा तोच पूर्ण होताना आपल्याला कदाचित दिसू शकतोय. बट त्यामध्ये अडथळे निर्माण होतील का या लास्ट ओव्हरमध्ये. बॉलर साईजच्या माध्यमातून पहिलाच बॉल मिस्टेक घडली. नो बॉलचा इशारा इथे येतोय आणि ही फार मोठी मिस्टेक. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. अतिरिक्त रन मिळेल. धाव फळक आता 37. बघा जेव्हा ॲज अ बॉलर तुम्ही बॉलिंग करण्यासाठी येता, आकाश पाटील देखील बॉलर आहेत आणि त्यांना देखील गोष्ट ठाऊक आहे की ॲज अ बॉलर समोर जो बॅटर आहे ना त्याला कधीच बघू नका. तुमच्या माइंडमध्ये जे प्लॅन्स आहेत ना ते कशा प्रकारे एक्झिक्यूट करता येईल त्याचा विचार करा. आणि आणखीन एक बीमर नो बॉल आणि 2 बीमर. सो दॅट्स वाय या सामन्यामध्ये आता साईश गोलंदाजी करू शकत नाही आहेत. सो टीम कोपर क्विकली आता दुसरा बॉलर रिप्रेझेंट करा आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. डेब्यू मॅच होती. पहिलाच सामना तो आय थिंक सो कोपर टीमसाठी खेळण्यासाठी आज झाला आणि ही मिस्टेक त्याच्याकडून झाली. चला न्यू बॉलर लवकर इंट्रोड्यूस करा टीम कोपर. बघा ऑप्शन जर आपण विचार केला तर यश घरत देखील एक ऑप्शन आहेत आणि त्याचप्रमाणे आपण विचार केला सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती बॉलर जयेश तयार होतोय. जयेश तयार होतात. अजून देखील अंतिम षटक शिल्लक आहे आणि बघा पहिला बॉल टाकण्या अगोदर जयेशला ठाऊक आहे की पुढचा बॉल फ्री हिट आहे. करे कोई भरे कोई. 2 नो बॉल टाकले याआधी साईशने, बट आता फ्री हिटचा बॉल टाकायचा जयेशला. धाव फळक आता 38. चला कोपर टीम मित्रांनो आपल्याकडे वेळ नाही आहे. आजचा अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, सो घाई करा. फ्रीडचा बॉल असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश. फ्रीडचा बॉल आता जयेश येतोय. जयेशचा पहिलाच बॉल फ्रीडचा फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केला जाईल. षटकार सुरेश म्हात्रे. बघा येत्या क्षणी जयेश आलाय आणि जयेशचं स्वागत झालंय षटकाराने. आता तापत्या उन्हाचे चटके जयेशला देखील लागत आहेत कारण त्याचा अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती हा षटकार. धाव फळक आता 44.
44 धावा फलकावरती अजून देखील 5 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल. आत्ता यावेळेस लाईन चांगली आहे, लेंथ देखील चांगली आहे. डॉट बॉल येतोय. बघा लास्ट ओव्हरमध्ये एखाद्या बॉलरकडून त्याचा कॅप्टन हीच अपेक्षा ठेवतो की लास्ट ओव्हरमध्ये विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट कमीत कमी रन्स इथे खर्च झाल्या पाहिजेत. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 अतिरिक्त आणि त्यानंतर षटकार, त्यानंतर हा डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे. आता देखील फुल लेंथ बॉल टाकला होता आणि योग्य टप्प्यावरती टाकला होता. एक सिंगल इथे घेतली गेली. यश घरत काहीशा टिप्स देत होते, बट जयेशने सांगितलं की टेन्शन नको घेऊस, सध्याच्या घडीला सटीक लाईन अँड लेंथवरती जयेश इथे गोलंदाजी करतो आणि सध्याच्या घडीला पाकलं गेलं तर इथनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 45. बघा जयेशने आतापर्यंत मी म्हणेन बघा एक षटकार जर आपण सोडून दिला तर मागील 2 चेंडू योग्य टाकलेत आणि त्याच लाईन अँड लेंथवरती त्याला बॉलिंग देखील करायचं आहे. आता समोर निलेश असतील. मोठा फटका खेळायचा होता, पडल्यानंतर हा चेंडू तर आपण पाकले गेले ना तर थांबून आला असंच वाटलं आणि पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू होता. डॉट बॉल इथे येतोय. हे षटक पगले 2 नो बॉल आले, षटकार आला, त्यानंतर असं वाटलं की फार जास्त रन्स या ओव्हरमध्ये येऊ शकतात, बट गेले 3 चेंडू डॉट बॉल, सिंगल, डॉट बॉल आणि 2 चेंडू आता शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. कमबॅक फार चांगला राहिला. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये आणि आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की मिस्टेक्स सर्वांकडून होतात, बट एक खरा व्यक्ती तोच जो त्या मिस्टेक्समधनं शिकतो. फुल लेंथ टाकला, लॉफ्ट केला समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन पार. निलेशचा पाठबंद, हा धमाकेदार फटका, षटकार. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. 50 अप, 51 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. आणखी किती बनवल्या जातील त्याचं उत्तर या अंतिम बॉलवरती मिळेल. अंतिम बॉल देखील फुल टॉस आणि फुल टॉस बॉल देखील थेट गेला खेळाडू कक्षामध्ये. षटकार. खेळ समाप्त पहिल्या सत्राचा आणि पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवल्या गेल्या 57 आणि 58चा एक चांगला टोटल इथे सेट केला केवनी स्पोर्ट्स केवनी टीमने अगेन्स्ट टीम वेताल स्पोर्ट्स कोपर. पहिलं सत्र समाप्त झालं. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल आपण या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकूया. शुभाजी धुमाल सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. मान्यवर कक्षामध्ये सचिन स्पोर्ट पूर्णाचे सर्वे सर्वा आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतो ही सायकल आकर्षक मॅन ऑफ द सिरीज जगदीशजी पाटील. यस डॉक्टर हितेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. खास करून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी जे कूलर त्यांनी स्पॉन्सर केले आहेत त्याबद्दल त्यांचं विशेष विशेष आभार. आणि चौगुले परिवार म्हटला की एक आदर्श परिवार भिवंडी तालुक्यातील आणि त्या परिवाराचे हिम्मतजी चौगुले हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. खास करून वडनोकर संघाचे ओपनर बॅट्समन आहेत. आपले हार्दिक स्वागत आहे.
वेलकम आमचे सहकारी समालोचक आणि पूर्णा स्पोर्ट पूर्णा ऑर्गनायझर विकी टावरे यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत. पुरणेगावचे विद्यमान सरपंच याचे सुपुत्र ओम पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. समीरजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्याचबरोबर हितेश पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मोंकी म्हात्रे आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मॉन्टी म्हात्रे आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा अगदी दुपारच्या सत्रात आगमन होते ते म्हणजे पूर्णा स्पोर्ट पूर्णाचे आधारस्तंभ तसेच आमचे ऑल ट्रॉफी स्पॉन्सर तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत पूर्णा विक्रांतजी ताडकर यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. सज्ज होत आहेत कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. व्यापीडायझर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. केवणी स्पोर्ट्स केवणी संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपल्याकडे धावा जोडलेल्या त्या 57 आणि 58 धावांचं लक्ष इथे मात्र वेताल स्पोर्ट्स कोपर संघासमोर त्याने उभं केलेलं आहे. आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. यशराज आणि त्याच्यासमवेत सुमित तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण बघूया हेमंत पाटील संघाचे संघनायक. पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाचे भूषण पाटील कुठे असतील तर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. भूषण पाटील. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हेमंत पाटील घेऊन आलेले आहे. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चिनू निघून जाईल. स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. करताना आपण बघतो यशराज रिव्हर्स फटका आपण पाहिला होता बॅटमधून आणि चौकाराने स्वतःच संघाचं अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. इथे मात्र समोर केलेल्या VSM मध्ये क्षेत्रक्षित इथे चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आव्हान येते 58 धावांचं 58 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या वेताल स्पोर्ट्स कोपर संघ आपल्याला मैदानामध्ये 2 सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. यशराज आणि त्याच्यासमवेत सुमित. पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आयोजित ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुमित शेट म्हात्रे चषक 20-25 मित्रांनो आपण पाहतोय. तब्बल 24 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतोय की प्रथम पारितोषिक तब्बल 1,01,111, द्वितीय पारितोषिक 50,555 आणि तृतीय पारितोषिक 12,222 आणि भव्य दिव्य पूर्णेश्वर चषक हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका यावेळी देखील क्षेत्रक्षित तिथे मात्र सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. यस प्रीतमजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. पूर्णा एक्सप्रेस आपलं हार्दिक स्वागत आहे. लॉफ्ट फटका चेंडू लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्टेड फटका चेंडू निघून जाईल. मात्र त्यापेक्षा चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी या धावांचं संरक्षण 2 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक असं वाटलं होतं की नक्कीच हा चेंडू निघून जाईल. मात्र अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते.
तर ऑन फील्ड पंच नक्कीच तिथे मात्र चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. हा चौकार आहे. येस आपण पाहतोय. कारण सीमारेषेच्या बाहेरून चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता आणि हा चौकार आपण पाहतोय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10 धावा. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती मात्र चौकार अडवू शकलेला नाही. इथे डाऊन ग्राउंड हा फटका केलेला आहे. स्ट्रेट हिट आणि चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मधून सीमा पार स्टेप स्टॉक चौकार. धावसंख्या तो आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 14 वर. आमच्या सकाळी समालोचक वायस ऑफ पूर्ण विकी टावरे यांचं देखील इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. काल त्यांचा देखील आवाज आपण शेवटच्या सामन्यामध्ये ऐकला होता आणि आज देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार होता. दरम्यान दिशेमध्ये भरकटोय गोलंदाज 55 इशारा वाईट आव्हान त्याचं वाईट रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 15 धावा. आव्हान आपण पाहतोय 58 धावांचं आहे. 58 लक्षाचं पाठलाग वेताल स्पोर्ट्स कोपर संघ करतोय. आज प्रथम फलंदाजी करताना भावेश याची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. 30 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. रिव्हर्स फटका थर्डमॅन रिझनमध्ये अगदी या शॉर्ट थर्डमॅनच्या वरून चेंडू निघून जातोय. डीप थर्डमॅन रिझनमधून सीमा पार चौकार. चौकऱ्यांची या तिकडी देखील पूर्ण करताना आपण पाहतोय या स्पर्धेमधील 8वा फलंदाज यशराज बनतोय. कारण सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि या स्पर्धेमध्ये असा कारनामा करणारा 8वा फलंदाज वेताल स्पोर्ट्स कोपर संघाचा यशराज आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर 7 फलंदाजांनी हा कारनामा केलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीट फॉर टॅट जशाच त्याचे उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे वेताल स्पोर्ट्स कोपर संघाने. संघाची धावसंख्या बिनबाद जिंदाबाद धावप्लेवर पाहायला मिळते ते 19 धावा. आव्हान 58 धावांचं आहे आणि 58चं लक्ष लक्षात घेऊन फलंदाजी खरं तर पावसाच्या षटकामध्ये केलेले आहे. यशराजाच्या बॅटमधून इम्प्रोवाइज फटके भरपूर पाहायला मिळाले आहेत. तर रिव्हर्स फटकांचा त्याने वापर सर्रास केलेला आहे पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं तर. आणि त्या फटक्याने त्यांनी धावा देखील वसूल केलेले आहेत. सलगचे 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत आणि एकूण 4 चौकार त्यांनी या पहिल्या षटकामध्ये पेश केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केदार मडवे येतोय. हेमंत पाटील षटक थोडंसं खर्चिक ठरलेलं आहे आणि या षटकामध्ये मात्र आता केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला केदार मडवी वापसी करून देईल का? केदार याला दमदार प्रदर्शन गोलंदाजीमध्ये करावे लागेल. फुलटॉस चेंडू होता फायदा उचलता आलेला नाही आणि इथे मात्र बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. एस आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाने DRS घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र आता गमावलेला आहे. बॅटिंग साईडला आत्ता मात्र रिव्ह्यू घेता येणार नाही आणि फलंदाज देखील बाद आहे. फुलटॉस चेंडू होता आणि आपण पाहतो या पहिला फलंदाज बाद होताना वेताल स्पोर्ट्स कोपर या संघाचा. पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुमित शेट्टी मात्र चषक 20-25चं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. आज सुपर संडे या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आणि अंतिम दिवसामधील सामना 5वा आपण पाहतोय. केवनी स्पोर्ट्स केवनी विपक्ष वेताल स्पोर्ट्स कोपर या 2 संघामध्ये पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर जतीन डावकर फलंदाज
इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज जतीन याला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतो. या चांगली वापसी करताना आपण पाहतो या षटकामध्ये या केदार मडवी, कारण पहिले षटक हेमंत पाटीलचं महागडं होतं आणि या षटकामध्ये केदारचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळते. केदार मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. येथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला मिड ऑफ रिझनमधून डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. मात्र फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय जतीन ऑफ द मार्क आणि सिंगलने वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 38 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाला विजयासाठी. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय केवणी विपक्ष कोपर या दोन संघामध्ये. आतापर्यंत दोन संघांनी या टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. पहिला दिवस जर बघितलं तर जहारी रांजोली संघाच्या नावे राहिला होता. दुसऱ्या दिवसामध्ये आवाज राहिला होता आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचा. अठ्ठावन्न लक्षाचा पाठलाग वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाकडून केला जातोय. निलेशच्या बॅटमधून देखील 2 षटकार सलगचे पाहायला मिळाले होते. क्रिस गेल ऑफ केवनी सध्या आपण बघतो या लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना. इथे या चांगला चेंडू सरळ निघून जातो या इस्ट्रक्षच्या हातामध्ये. एक हलकासा अपील तिथे केला गेला होता मात्र पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केदार मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, फक्त एकच धाव खर्च केलेले आहे आणि एक गडी देखील बाद केलेला आहे. केदार मडवी दुसरं षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर साधलं नाही. इथे मात्र बीट होतो रिस्ट्रिक्शक. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा साधला जात नाही. अव्वांतर धावेचा इशारा पंजाकडून येतोय. बायच्या रूपाने धाव आणि अव्वांतर धावने संघाची धावसंख्या 21 धावा 21. गंगामाता क्रीडांगण गुंदवली या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून केलं जात आहे. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सुमेश शेट मात्रे चषक 20-25. दुसरं षटक मार्गस्थ आहे. केदार मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. तर यावेळी सामनाकर फलंदाज जतीन. लॉर्ड फुटा चेंडूला टर्न केले आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही. फक्त एका धावेवरचं दोन्ही फलंदाज समाधान. तर अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झलकवलेल्या आहेत वेताळ स्पोर्ट्स कोपर या संघाने. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 36 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ खर्च केले गेलेला आहे. व्यापीटाईजवर विराजमान सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 1 फलंदाज बाद. वेताळ स्पोर्ट्स कोपर संघ आपण पाहतो या 58 लक्षाचा पाठलाग करताना. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानामध्ये. मित्रांनो आज या स्पर्धेचा आपण पाहतोय अंतिम दिवस आहे आणि तसे मित्रांनो आज 12 जानेवारी आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 1934मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ कसोटीच्या पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 36 या धावसंख्येवर गारद झाला होता, ऑलआउट झाला होता. निश्चंक धावसंख्येचा नक्कीच दुर्दैवी विक्रम आजच्या दिवशी घडला गेला होता. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1964मध्ये भारताचा फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी याने सलग 21 षटके हे निर्धाव अर्थात 21 ओव्हर मेडन हाताळण्याचा विक्रम केला होता इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीमध्ये. तिसऱ्या दिवशी आजच्या दिवशी ही घटना घडली होती आणि आजच्या दिवशी 1999मध्ये नेपेरच्या वनडेमध्ये भारताविरुद्ध न्यूझीलंडचे तब्बल 5 फलंदाज हे धावचीच्या रूपाने रनआउटच्या रूपाने बाद होण्याचा देखील विक्रम आजच्या दिवशी घडला गेला होता.
2 षटकाची समाप्ती धावसंख्या 22. 12 चेंडूचा खेळ इथून शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. भावेश पाटील विरुद्ध हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रेक्षक नक्कीच प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक आणि या चेंडू निघून जातील सीमा पार. हा षटकार दमखम दाखवलेलं आहे. या कारण भावेश पाटीलचं स्वागत त्याने षटकाराने केलेलं आहे. जतीनच्या बॅटमधून आहे आपण पाहतो या षटकार आणि षटकाराने संघाचे धावसंख्या येतोय आकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 28 धावा 28. इथून 32 धावांची 30 धावांची अजून आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक घेऊन आलेलं आहे भावेश पाटील. माझं मात्र त्याचं षटकाराने स्वागत केलेलं आहे तर जतीनने या फलंदाजाने. या षटकाराने जतीन पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 28 धावा. भावेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि या हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 34 धावा. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. भावेश पाटील विरुद्ध आक्रमणाला सुरुवात केलेली आहे फलंदाज जतीन याने. टार्गेट 58 धावांचा नाही. या 58 लक्षाचा पाठलाग ज्याप्रमाणे आता करायला हवा त्याप्रमाणे केला देखील जातोय वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाच्या फलंदाजांकडून. भावेश पाटील विरुद्ध आक्रमणाला सुरुवात केलेली आहे जतीनने. सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला चेंडू आणि यस 5 चुंबाने फलंदाज बाद. वारंवार पलटवार करताना आपण बघतोय गोलंदाज भावेश पाटील. फलंदाज बाद झालेल्या आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. विकेट आवरे आपण आपल्या शुभ हस्ते प्रीतमजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रीतम पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत. विकेट आवरे आपण आपल्या शुभ हस्ते प्रीतम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विकेट आवरे आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतायत प्रीतम पाटील यांचं. यस बॅक टू क्रिकेट. धन्यवाद गवळी सर. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मग समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये इथून 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे कोपर संघाला विजयासाठी. या फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाते आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये यश घरत नक्कीच हा देखील स्फोटक फलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच त्याची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळालेली आहे आणि ती देखील इथे आवश्यकता देखील आहे. 9 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर धावपलकर पाहायला मिळते ती 34 धावा. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण बदललं जाईल. आपण सामना पाहतोय केवणी स्पोर्ट्स केवणी विपक्ष वेताळ स्पोर्ट्स कोपर या 2 संघामध्ये. आपण पाहतात पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुमित शेट मात्रे चषक 2025 हे दिमागदार आयोजन. पटकर खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंच इशारा करतात वाईटचा. अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 35 आणि आता मात्र 8 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. भावेश पाटील राईट मोर द स्टंप.
इथे या कार्पेटचे सहारे चेंडू जातो, या निलेश पाटील तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्रक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळते आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाज यश घरत याला. यश एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि कोपर संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 36 वर. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे भावेश पाटीलच्या माध्यमातून. इथे बॅकफोला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडून या षटकाची देखील समाप्त झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 36 धावा. आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी वेताळ स्पोर्ट्स कोपर या संघाला. आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. मात्र 4थं षटक देखील लगेच सुरू करायचं आहे. आज स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील 5वा सामना आपण पाहतोय केवणी विपक्ष कोपर या 2 संघामध्ये. पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केवणी संघाकडून रोहित पाटील आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये या 22 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये यश आणि यशराज ही जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. आणि पूर्णपणे आता मदार या जोडीवर येऊन ठेपलेले आहे. यश आणि यशराज आपल्या संघाला यशस्वी करतील का, विजय मिळवून देतील का. इथे मात्र मिसफील्ड आणि चेंडू निघून जाईल लॉंग शॉप रिझन मधून सीमा पार. नशिबाचा चौकार. रूपाने हा चौकार धावा येणं खूप महत्वाचं आहे. धावा कसा आहे येवत आणि महत्वाच्या 4 धावा बायच्या रूपाने नक्कीच कोपर संघाच्या धावपळीमध्ये ॲड केल्या जातात आणि या 4 धावने स्कोरवर पोहोचतोय तो 40 या धावसंख्येवर. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये या इथून 18 धावांची आवश्यकता आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न चेंडू होता थर्डमॅन रिझनमध्ये, मात्र शॉर्ट थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या सिंगलने या पुढे सरकते धावपलेकर 41 वर पोहोचते. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा विचार केला तर 2 गोल्डन षटकार देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कालच्या दिवशी हवा स्पोर्ट्स भिनार संघाकडून प्रणय भोईर या फलंदाजाने तो कारनामा केला होता आणि आज साहिल मनेरा सिद्धून एक अंजूर संघाच्या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकारने अंजूर संघाला विजय संपादन करून दिला होता. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस. इथे मात्र आता इक्वेशन बदलते कारण शेवटचे 3 चेंडू आणि 3ही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कोपर संघाला विजयासाठी. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये हा कारनामा सागर कारभार या फलंदाजाने केला होता. नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा संघाविरुद्ध ज्यावेळेला अर्णव इंटरप्राइजेस खारभाव संघाला 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता होती आणि सागर कारभारी यांनी सोनाले मैदानावर 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकून खारभाव संघाला विजय मिळवून दिला होता. इथे मात्र एक फटका तर आलाय. हा षटकार आपण पाहतो मिड विकेटच्या वरून अगदी मान्यवर कक्षाला सलामी देणारा संघर्षाचा षटकार. सांगितलेलं आहे की पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे.
विजयासाठी. या षटकारांनी पुन्हा एकदा कोपर संघाच्या अशा विजयाच्या पल्लवित केलेल्या आहेत फलंदाज यशराज याने. तर यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष आयदेवी वडुनगर या दोन संघामध्ये वडुनगर संघाचे संघाने आपण युवा मार्ट हॅपीनेस फॉरवर्ड टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. तर वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि पंचांची कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. केवणी संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 2 चेंडूंनी 11 धावांची आवश्यकता, 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना एक षटकार पेश केलेला आहे फलंदाज यशराज याने आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू 11 रनांची आवश्यकता आहे वेताल कोपर संघाला विजयासाठी. एक क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहे, आपण पाहू शकता दबाव वाढवण्यासाठी. सिली मिडॉफ आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी क्लोज तैनात केला गेलेला आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे आणि या चेंडूवर देखील गुडघ्यावर बसून हा फटका गेलेला आहे. उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेल ड्रॉप. मात्र फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि या तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. तर लिगल डिलिव्हरी हाताळली तर ISPLचा 9वा देखील वेताल कोपर संघाला सामना जिंकून देऊ शकणार नाही, कारण एका चेंडूवर तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल होतंय वेताल कोपर संघासाठी आपण पाहतोय, कारण फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. पाडा आता मात्र पूर्णपणे जड केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाचा. निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाने. अभिनंदन हेमंत पाटील संघनायक आणि हाडलक वेताल स्पोर्ट्स कोपर. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलूया. खरं तर या संघामध्ये गवळी सर आपण बघितलं तर किसगेल सुद्धा आहे, निलेश पाटील, मात्र पोलार्ड भावेश पाटील आज बरसलेला आहे. पोलार्ड ऑफ केवणी ज्याच्या बॅटमधून 30 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. घंटो काका मिंटो मे 16 चेंडूमध्ये 30 धावा आणि पोलार्ड आपण पाहतोय गोलंदाजी करताना देखील त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. केवळ 1 विकेट घेऊन 14 धावा खर्च केलेल्या आहेत आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. पोलार्ड ऑफ केवणी भावेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. ओ टू गवळी सर. भावेश is the man of the match. भावेश यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि केवणी स्पोर्ट केवणी संघाचा कॅप्टनने सुद्धा यायचंय टॉससाठी. लगेच टॉस होईल. येस जगदीशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे, जी विक्रांतजी इताडकर यांनी स्पॉन्सर केलेली आहे.